भावांनो, जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. काल जी मला मारहाण झाली त्याच्यामध्ये तेवढं काही मला काल दुखलं नाही, पण रात्रभर मला झोप आलं नाही भावांनो. आणि आता मला उठता देखील येत नाही, एवढं मी आता सध्याच्याला झोपूनच आहे. तर एकंदरीतच सगळ्या भारतीयांना माझं एक आव्हान आहे आणि आसपासच्या गंगाखेड विधानसभेमधील आसपासच्या खेडेगावातील तरुणांना, युवकांना, सगळ्याच संघटनेतील त्याच्यामध्ये रबदाडे मामा असतील, सुरेशदादा बनगर असतील किंवा आपले भुमरे मामा असतील, त्याच्यानंतर जे कोणी धनगर समाजाचे कार्यकर्ते असतील किंवा छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांना मानणारे मावळे असतील, ते मग बौद्ध समाजाचे आले, सगळेच आले. त्या सगळ्यांपर्यंत मी तर काही पोहोचू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे महेश बिडकर कोण आहे, पण मला माहिती नाही की माझ्यावर चाहते प्रेम करणारे कोण कोण आहेत आणि त्यांचे माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबर नाहीत. म्हणून मला माफ करा की मी तुम्हाला कॉल करून तुमची मदत मागू शकत नाहीये. पण हाच व्हिडिओ एक तुमच्यासमोर रडगारानं, माझं गारानं म्हणून ऐका की मला तुमच्या मदतीची गरज आहे. का मला एकटं पडू देऊ नका. कारण पहिल्यांदा ज्यावेळेस मी ही लढाई सुरू केली होती, मी धनगर समाजासाठी लढलो, हिंदू धर्मासाठी लढलो, बहुजनांसाठी लढतो, ओबीसीसाठी लढतो. पण सुरुवात ज्यावेळेस केली भ्रष्टाचार विमुक्त मोहिमेची, भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी केली, त्यावेळेस इथल्या स्थानिक लेवलच्या पोलीस प्रशासनाला समोर करून पहिल्यांदा पीआय डोंगरे साहेबाच्या हातानं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मला मारहाण केली. मारहाण केल्याच्या नंतर स्वतः बाबा पोलेनं मला माझ्या पाण्याच्या प्लॅन्टवरून मारहाण केली, त्याच्यावर गुन्हा दाखल केला. 2 घटना झाल्या. 2 घटना झाल्याच्या नंतर कालची जी घटना आहे म्हणजे महेश बिडकर यांना कुठंच सापडत नाहीये. मग काहीतरी षडयंत्र करून कालच्या घटनेमध्ये स्वतः बाबा पोलेनं तिथल्या पोराला भडकून दिलं आणि भडकून देण्याचे सीसीटीव्ही पुरावे देखील आता पोलीस स्टेशनमध्ये, गंगाखेड पोलीस स्टेशनमध्ये आहेत. ते जप्त झाले पाहिजेत, कारण ते पुरावा नष्ट करण्याची खूप शक्यता आहे. ते जर पुरावे नष्ट झाले तर मी बाबासाहेबाच्या चौकात मी आत्महत्या करणार, मी आत्मदहन करणार. कारण मी जी चूक केलीच नाही त्या चुकीचा मला तुम्ही का सजा देताय. आणि मी धनगर आरक्षणासाठी ज्यावेळेस लढत असताना मी मुंबईला गेलो, त्या 21 जानेवारीला मुंबईला गेलो म्हणून माझा काही गुन्हा झाला का? मुंबईला गेल्याच्या नंतर मी आव्हान धनगरांना काय करतोय की बाबा तुमचा अनपडपणा हा माळा रानामध्ये दाखवा, इथं तुम्ही कोणालाही टॉर्चर करू नका. मी बोललो शब्द एक आणि तुम्ही दुसराच ऐकून घेताय आणि तो ऐकल्याला गैरसमज करून तुम्ही डायरेक्ट मला मारहाण करताय, माझी मानहानी करताय, माझा अपमान करताय, गंगाखेड वासियांसमोर माझा अपमान करताय. मला आता एवढं मारहाण झाले, मला उठता देखील येत नाही. मी रात्रभर मला झोप आली नाही, मला भूक लागत नाहीये, जेवण करू वाटत नाही. म्हणजे मी काय करायचं नेमकं? आणि एकंदरीतच गंगाखेड मधल्या आणि महाराष्ट्र मधल्या धनगरांना माझं कळकळीचं घराण आहे तुम्हाला की मी तुमच्यासाठी लढतोय. मला काय गरज आहे लपड्यामध्ये पडण्याची? माझा कामधंदा करून, माझं लेकरं बाळ बघून, माझा संसार मी बघू शकतोय. पण मला वाटतंय की मी ज्या माणसाला गुरु मानले, गोपीचंद पडळकर साहेबांना, त्या गुरुनं जे संघर्ष केलाय, त्या संघर्षातून जे नेतृत्व उभा टाकले धनगरांचं, कसं कुठंतरी बहुजनांचं नेतृत्व, हिंदूचं नेतृत्व म्हणून जे आज उभा टाकले गोपीचंद पडळकर साहेब, त्यांच्या पावलावर पाऊल देण्यासाठी कुठंतरी मी काम करतोय तळमळीनं. पण माझ्याच विरोधात माझ्याच जातीतले माणसं जर षडयंत्र करूच इच्छित असतील, आतापर्यंत ठीक आहे, गावामधलं मॅटर असेल, बाबा पोलेनं मला मारलं, पोलीस प्रकरणाचं मॅटर असेल, ह्या मॅटरमध्ये बरेच जण शांत बसले, मी पण शांत, माझ्या माणसाला जाऊ द्या, झालं गेलं पार पडलं. पण आता यांनी ज्या मुंबईमध्ये जो प्रकार घडला त्या प्रकारामधलं जे वाक्य काढलं, त्या वाक्याला गृहीत धरून मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. की धनगर आरक्षणामध्ये मी असा काहीतरी शब्द बोललो, 21 जानेवारीला शब्द बोललोय 26, आणि आता तुम्ही जुलैमध्ये तो शब्द बाहेर काढताय आणि इथल्या बौद्ध समाजातील काही तरुणांना भडकावून देताय. आणि जे काही तरुण आहेत गंगाखेड मधल्या सर्वांना माझी विनंती आहे, बौद्ध समाज असतील किंवा छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांना, सगळ्या 18 पगड जाती 12 बलुतेदारांना माझी विनंती आहे की तुम्ही ते जे व्हिडिओमध्ये दिसतायत मला मारहाण करताना, की एकंदरीत जे व्हिडिओमध्ये चेहरे आले ते कुण्या नेत्याचे कार्यकर्ते ह्याची तुम्ही पडताळणी करा. कारण जर माझ्यावर जर बौद्ध समाज भडकला असता तर गंगाखेडमध्ये काय एवढाच बौद्ध समाज आहे का? सगळेच बौद्ध समाजातले आले असते ना तिथं. त्यांनी माझ्यावर मारहाण केली असती, माझ्यावर काहीतरी गुन्हा दाखल करून मला जे काय करायचं ते केलं असतं. पण हे स्पेसिफिक नेत्याचे कार्यकर्ते आहेत आणि कुठवर हे सहन करायचं? मला पोलिसांनी मारलं, 1 प्रकरण झालं, बाबा पोलेनं मारलं, 2 प्रकरण झालं, आता 3रं प्रकरण आहे. इथून मोरी एक कोणातरी जाळ्यात अडकवायला बघायलेत. इथून मोरी आता कुठेतरी छेडछाडीचं प्रकरण काढणार, ह्याच्यातून मी कसा तरी निष्ठलो, आता छेडछाडीचं प्रकरण काढणार. काही ना काहीतरी करून महेश बिडकरचा यांना घातपात करायचा आहे. म्हणून सर्व गंगाखेड विधानसभेमधल्या आसपासच्या खेडेगावातील सगळ्या युवकांना, नागरिकांना, ज्यांना ज्यांना वाटते की महेश बिडकर फक्त धनगर समाजच म्हणून नाही, ज्यांना ज्यांना वाटते की महेश बिडकर योग्य आहे, त्या सर्वांना माझं या व्हिडिओच्या मार्फतच माझं आव्हान किंवा माझी एक कळकळीची विनंती आहे, तुमचे पाय पडतो मी
की तुम्ही मला साथ द्या. जर मला आज साथ नाही भेटली तर मी हा लढा तर काही थांबवू शकत नाही, पण मी त्याच बाबासाहेबाच्या चौकामध्ये आत्मदहन करणार. माझ्यावरच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अॅट्रॉसिटीचा जो अधिकार दिला होता तो याचसाठी दिला होता का, की माझ्यासारख्या छत्रपती होळकर फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराच्या युवकांना दाबण्यासाठी दिला होता का अधिकार? नाही. आज जर बाबासाहेब असते तर त्यांना काय वाटलं असतं, त्यांनी काय विचार केला असता. पण मी माझ्या हृदयातून तुमच्यामुळं, तुमच्यासारख्या कमी बुद्धीच्या काही माणसांमुळे मी बाबासाहेब माझ्या मनातून काढणार नाहीत. माझ्या मनात बाबासाहेब होते, आहेत आणि राहणार. मी छत्रपती होळकर फुलेशाह आंबेडकरांच्या विचारावर काम करत आहे आणि करतच राहील. पण माझी सगळ्यांना अजून विनंती आहे की तुम्ही त्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट काढा, त्या व्हिडिओचा डिकोडिंग करा, सायबर सेलमधून त्याचे व्हेरिफिकेशन करा. तो जर शब्द तुम्ही म्हणताय तो जर असेल तर त्याच बाबासाहेबाच्या चौकामध्ये मला फाशी द्या ना तुम्ही. अॅट्रॉसिटीनं मला काही होणार नाही. मी जर तसा गुन्हा केला असेल तर अॅट्रॉसिटीनं काय होणार आहे? काय होतं अॅट्रॉसिटीनं? आज महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये कितीक जण आहेत ज्यांच्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा आहे ते मोकार फिरायलेत. अॅट्रॉसिटीनं काहीच होणार नाही. तुम्ही मला फाशीची शिक्षा द्या. पण जर तो शब्द तसा नसेल तर तो माळारानात जर शब्द असेल तर त्याच्यावर काय मग? त्याच्याबद्दल मला का सजा दिली तुम्ही? आणि ज्यांनी ज्यांनी विनाकारण मला सजा दिल्या त्यांना हे प्रशासन सजा देणार का? महाराष्ट्र शासन असेल, गोपीचंद पडळकर साहेब तुम्ही माझे गुरु आहेत, तुमच्यापर्यंत ही घटना आली, माझी तुम्हाला विनंती आहे. देवेंद्र फडणवीस साहेब माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करा. कारण मिटलेलं प्रकरण असताना इथल्या एपीआय गीते मॅडम आहेत, प्रकरण मिटलं होतं त्यांच्या समोर, त्यांनी देखील गैरसमज दूर केला की तो शब्द माळरानात आहे. सगळं मिटलं होतं. मिटल्याच्या नंतर बाबा पोलेनं त्या तरुणांना भडकवून दिलं. बाहेरून काही त्यानं तरुण दुसऱ्या आंबेडकर नगरचे असतील, गौतम नगरच्या काही तरुण त्यानं नंतर बोलवले आणि त्या तरुणांनी मला पोलीस स्टेशनमधून उचलून नेलं. पोलिसांच्या समोर पठाण साहेब होते, तिथं कॉन्स्टेबल होते. कॉन्स्टेबलला मी म्हणालो, साहेब मला धरून नेलेत, साहेब साहेब ऐका का मला नेऊन मारतेत बघा. कोणीच काही बोललं नाही. तुम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करा. पोलिसांच्या समोर मला उचलून नेलं आणि बाहेर नेऊन मला बेदम मारहाण केली. काय रे बाबा, मी असा काय गुन्हा केलाय? आणि तिथं काही जण बोलताना तर असं म्हणून लागले की तू लईच रोडचे व्हिडिओ टाकायला, भाजीपाल्यावाल्यांचे व्हिडिओ टाकायला, ट्रॅफिकचे व्हिडिओ टाकायला, तू काय तुझ्या का बापाचा रोड आहे का? असे बरेच जण मला म्हणू लागले. म्हणजे व्हिडिओज बंद कर हे त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं. मग मी धनगरांच्या आरक्षणासाठी लढाईमध्ये सामील झालो मुंबईमध्ये, हा माझा गुन्हा आहे का? इथल्या भ्रष्टाचार विरुद्ध मी लढलो, हा माझा गुन्हा आहे का? नागरिकांच्या सुसुयोजित हो म्हणून इथल्या ट्रॅफिक बद्दल असेल किंवा स्थानिक प्रश्नांबद्दल मी बोललो, हा माझा गुन्हा आहे का? गंगाखेडमधील जनतेला, आसपासच्या खेडेगावातील जनतेला माझा हा प्रश्न आहे. जर तुम्ही आज माझ्यासोबत उभा नाही टाकला, आतापर्यंत ठीक आहे, 2 वेळा प्रकरण झालं, डोंगरे साहेबांना मला मारलं, तिथं त्यांनी दाखवलं की हा जज साहेबाला काहीतरी म्हणत होता, ठीक आहे, ते मी शांत बसलो. त्यानंतर बाबा पोलेनं मारलं, त्यानं दाखवलं की गावातलं मॅटर, तिथेही मी शांत बसलो. पण आता बाबासाहेबाच्या चौकात षडयंत्र करून यांनी मला मारलं आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जन त्या व्हिडिओला ट्रोल करून हे जातीय प्रकरण पुढे आणण्याचा प्रयत्न केला, दाखवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आणि ज्यांनी भडकवण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांनी हे काम केलं मारहाणचं, त्यांच्या सगळ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. ज्या कडकात कडक गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी बाबासाहेबाच्या रक्तातला नाही म्हणून मला अॅट्रॉसिटीचा अधिकार नाहीये का? मला देखील तो अधिकार भेटला पाहिजे, कारण मी त्यांच्या रक्तातला जरी नसलो तर त्यांच्या विचारांचा माणूस आहे. आणि बाबासाहेबांनी तो अधिकार कशासाठी दिला होता की अन्याय झाला नाही पाहिजे विनाकारण. माझ्या विनाकारण अन्याय झालाय, म्हणून सगळ्यांनी माझ्यासोबत उभा टाका. जर तुम्ही माझ्यासोबत नाही उभा टाकले तर मी त्याच बाबासाहेबाच्या चौकात आत्मदहन करणार. मी येणाऱ्या 5 ते 6 दिवसामध्ये बाबासाहेबाच्या चौकात उपोषणाला बसणार आहे, एकटाच बसणार आहे. माझ्यासोबत कुठलाही धनगर बांधव असेल किंवा कुठलाही समाज बांधव माझ्यासोबत येऊ का न येऊ, हा एकटा महेश बेडकर तिथं उपोषणाला बसणार. जर माझ्या उपोषणाला कुठल्याही प्रकारची दाद नाही मिळाली तर मी स्वतः तिथं आत्मदहन करणार म्हणजे करणार. जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. छत्रपती होळकर फुलेशाह आंबेडकरांचा मावळा होतो आहे आणि राहणार. आणि माझ्या रक्ताचं पाणी करणार ह्या मावळ्यांसाठी, ह्या सगळ्या माझ्या महापुरुषांच्या विचारावर काम करण्यासाठी. सर्वांनी मला साथ द्या. माझा नंबर आहे 8605 6092 57. मला तुम्ही साथ द्या.